राईट. सो लास्ट लेक्चर व्हॉट वी हॅव डिस्कस्ड, तर आपण लेट्स से हा फर्स्ट पेज बनवला होता, राईट. मी ते फक्त टायटल टाकले, ते कसं टाकले आपण बघूयात. इट्स नॉट एन इश्यू. ठीक आहे. आय गेस आपण टॉपचं एक पाहिलं होतं काल, रिवाइज केलं होतं, राईट. हे एक पाहिलं आपण. त्याच्यानंतर टूल टिप आपण पाहिलं होतं, आय गेस लास्ट टू लास्ट लेक्चर. आपण फील्ड पॅरामीटर्स आणि न्यूमेरिक रेंज पॅरामीटर्स हे दोन व्हॉट इफ पॅरामीटर्स ऍज इन मॉडेलिंग मध्ये जेव्हा आपण जातो, इथे न्यू पॅरामीटर्स मध्ये हे दोन ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. हे आपण काल रिवाइज केले. अँड आय गेस ड्रिल थ्रूचं रिसेट बटनचा जो इश्यू होता तो पण आपण पाहिला. ठीक आहे. आय गेस अजून काय पाहिलं होतं आपण? Think? अच्छा, हा हा स्लाइसर सिंक्रोनायझेशन पाहिलं आपण. ठीक आहे. ते कसं की लेट्स से फॉर एक्झाम्पल आय हॅव दिस 4 स्लाइसेस आहेत. ठीक आहे. मला इथे शो नाही करायचं आहे. इवन इफ शो करायचं आहे किंवा सिंक जेव्हा आपण करतो, तर लेट्स से आपण फर्स्ट पेजवर जर चेंजेस केले एका स्लाइसरमध्ये, तर दॅट विल बी रिफ्लेक्टेड अलॉंग दी लाईक थ्रू आउट ऑल दी पेजेस. ठीक आहे. तुमचे जर 5 पेजेस असतील तिकडे पण हे होणार. कारण तुम्ही प्रत्येक जागी इथे इयर, सेकंड पेजवर इयर असं तुम्ही सिलेक्ट करणार नाही. दॅट इज नॉट, म्हणजे ते फिजिबल पण नाही. आणि मग तुम्ही ऑटोमेशन काय करतच नाही ना तुमचा रिपोर्टचा. ओके. त्याच्यासाठी आपण सिंक्रोनायझेशन ऑफ स्लाइसेस पाहिले. तर आपण सिंक्रोनायझेशन आणि विजिबिलिटी कसं कंट्रोल करू शकतो हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं. ओके. ठीक आहे. आपण आज रिपोर्ट बनवूया पहिलं. ठीक आहे. मग बाकी जर कोणाला काही डाऊट असेल तर आपण नंतर घेऊ. कारण मग कारण हे जे कॉन्सेप्ट आहे त्याला वेळ लागतो थोडा. ओके. सो राईट. तर एक कॉन्सेप्ट आहे पॅरलल पीरियड डेटा ऍडचा, राईट. ठीक आहे. ओके. मी एक न्यू मेजर क्रिएट करतो. Parallel period, let's say device from. ओके. अगेन हे बघा, हा टॅक्स फ्रँकली स्पीकिंग माझ्या पण लक्षात नाही. काही टॅक्स लक्षात नसतात, पण लॉजिक इज इम्पॉर्टंट, राईट. सो दॅट शुड बी मेन थिंग. आणि हे युजली विचारत नाही, कधीतरी विचारू शकतात अगेन, पण यू शुड नो की कॉन्सेप्ट काय वर्क होतं याच्या पाठीमागे. ठीक आहे. तर मी इथे फर्स्ट डेट टाकलं, राईट. फर्स्ट डेट मध्ये इथे टाकतो पॅरलल पीरियड. याच्यामुळे तो विचारतोय डेट्स. आपल्या डेट्स आहे कॅलेंडर टेबल मध्ये, राईट. सो आय सिलेक्ट कॅलेंडर डेट. आणि मी इथे लेट्स से -1 कन्सिडर करतो इंटरवल. आणि आय सिलेक्ट इयर. ओके. हे थोडंफार सिमिलर आहे टू दॅट ऑफ एक आपण पाहिलं होतं, एक डेट ऍडचं आपण पाहिलं होतं, राईट. येस. आपण डिफरन्स काय होतो ते बघूयात दोन्हीमध्ये जेव्हा आपण त्यांचं लेट्स से एका टेबलवर आपण दोन्हीला बघूयात तेव्हा. ओके. हिट एंटर. आता फ्रॉम म्हटलंय म्हणून फ्रॉम फर्स्ट डेट ऑफ दॅट कॅलेंडर लुकअपची ती डेट म्हणून हे आपण आलंय. सिमिलरली मला टू लास्ट डेट पण द्यावी लागेल, राईट. न्यू मेजर. काय वाजलं का? ओके. अँड आय से 2 फ्रॉम दिस डेट टू दिस डेट. आणि इथे मी टाकतो लास्ट डेट. ओके.
ठीक आहे. लेट्स सी, आता मी ड्रॅग करतो. ड्रॅग अ टेबल. ओके, याच्यामध्ये लेट्स से मी पहिलं इयर करतो, इयर, क्वार्टर आणि मंथ. इयर. ओके, इथे म्हणतो मी डोंट समराइज. नेक्स्ट लेट्स से क्वार्टर. फायनली मंथ. ओके, आणि लेट्स से सेम पिरियड, पॅरलल पिरियड घेतला आपण, राईट. ओके, अजून एक मी एक दोन अजून टॅक्स बनवतो. लेट्स से पॅरलल पिरियडचा रेव्हेन्यू मला काढायचा आहे. सॉरी. ओके, न्यू मेजर. कॅल्क्युलेट एक्सप्रेशन रेव्हेन्यू येतात. माझ्याकडे टोटल सेल्स आहे, राईट. मीटर टोटल सेल्स. टोटल सेल्स. नेक्स्ट इथे मी यूज करतो पॅरलल पिरियड. आपण डिफरन्स बघणार आहे, डिफरन्स बिटवीन डेट आणि पॅरलल पिरियड काय. ठीक आहे, मी सिलेक्ट करतो कॅलेंडर डेट. नेक्स्ट इंटरवल लेट्स मी 91 देतो आणि इयर. ओके, आपण प्रिव्हियस इयर जो आहे तो डेट ॲडने यूज केला, राईट. पहिले टोटल सेल्स करतो, ड्रॅग, देन ड्रॅग टोटल सेल्स प्रिव्हियस इयर, आणि फायनली सेल्स बाय पॅरलल पिरियड. ओके, ठीक आहे. ठीक आहे, आता इथे इकडे लक्ष द्या. लेट्स से मी इकडे एक स्लाइसर ऍड करतो. बघा, टोटल सेल्स प्रिव्हियस इयर मध्ये आपण काय केलंय, जर इथे मेजर पाहिला, सो वी हॅड यूज डेट ऍड फंक्शन, आणि प्रिव्हियस इयरचं आपल्याला इयर वाईज डेटा पाहिजे, राईट. तर इथे काय दिसतोय आपल्याला, 2021 -1 म्हणून त्यांनी जो पण जानेवारीचा डेटा आहे फॉर 2020 याची सेल्सची व्हॅल्यू इकडे दाखवली. हे तर क्लिअर आहे, राईट, सगळ्यांना. येस, मग तसं आपण -2 -3 करू शकतो. ओके, सेल्स बाय पॅरलल पिरियड काय म्हणतोय बघा. सेल्स बाय पॅरलल पिरियड, जेवढे हे व्हॅल्यूज आहेत ना 2020चे, त्याचं समेशन मला एंटायरली 2021 ला देतं. आता हे 6.4 कशी व्हॅल्यू आली ती बघू आपण. मी एक स्लाइसर घेतो. आणि स्लाइसर मध्ये इयर. स्लाइसर मध्ये इयर म्हणतो मी.
ओके, याला मी लेट्स से स्लाइसर सेटिंग्स मध्ये वर्टिकल लिस्ट करतो. ओके, आणि एक कार्ड विज्युअल घेतो. आणि इथे टोटल सेल्स हा व्हॅल्यू इथे मी एंटर करतो, टोटल सेल्स. नाउ दिस इज द टोटल सेल्स. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. लेट से आता मी -1 केलं होतं. ठीक आहे, जर मी 2020 ची सेल्स पाहिली इथे, तर व्हॅल्यू बघा 6.4 येत आहे. आता ही जी 6.4 आहे ना, ही व्हॅल्यू, दिस वॉज सेम ॲज दॅट आहे बघा, 6.4 मिलियन. म्हणजे सेल्स बाय पॅरलल पिरियड आपल्याला काय देतोय, लेट से जो पण तो तुमचा इयर आहे, एंटायर इयर, लेट से पूर्ण 2020चा, त्याचा समेशन तुम्हाला सेल्स बाय पॅरलल पिरियड दिसते. ओके, हे समजलं. हा एक डॅक्स राहिला होता फक्त. सिमिलरली लेट से आता बघा मी 2022 मध्ये आलो, राईट. इथे काय आहे, दिस इज गिव्हिंग मी -1, म्हणजे 2021चं जे पण आहे समेशन ऑफ द टोटल सेल्स, हे मला इथे व्हॅल्यू दिसते 9.3 मिलियन. आपण चेक करू. लेट से इथे जर मी 2022 चेक केलं, तर बघा 9 जे काय समथिंग हे मिलियन दिसते. ओके, टोटल सेल्स बाय पॅरलल पिरियड समजलं. एक डॅक्स राहिलं होतं म्हणून आपण घेतोय, राईट. ठीक आहे, अजून एक आहे सेम पिरियड लास्ट इयर. अगेन सर हे एकदा पुन्हा इट इज एक्सप्लेन नॉट करता का? फक्त कॉन्सेप्ट का डॅक्स पण? कॉन्सेप्ट सर, कॉन्सेप्ट. ओके, डॅक्स समजलं, राईट. डॅक्स इज सेम आहे बघा, सेल्स बाय पॅरलल पिरियड मध्ये जर मी गेलो, तर तुम्ही इथे जे डेट ऍड फंक्शन लिहित होता, इथे पॅरलल पिरियडचा पण सेम आहे बघा. तुमचं जे हे आहे, लेट से युअर सिंटॅक्स वॉज सिमिलर टू दॅट ऑफ तुम्ही जो डेट ऍड फंक्शन केलाय. पण याच्यामध्ये डिफरन्स काय आहे पॅरलल पिरियड मध्ये, की इट गिव्स यू समेशन. म्हणजे डेट ऍड मला काय देतोय, आपण इथे बघा टोटल सेल्स प्रिव्हियस इयरला जर क्लिक केलं मी, आपण काय म्हणतोय डेट ऍड अँड गिव्ह -1, म्हणजे प्रिव्हियस इयरचं मला सेल्सची व्हॅल्यू दे. ओके, तर ते मला काय करताय, इथे बघा टोटल सेल्स प्रिव्हियस इयर या कॉलम मध्ये इट इज गिव्हिंग मी द प्रिव्हियस सेल व्हॅल्यू ऑफ जानेवारी, राईट. सिमिलरली फेब्रुवारी, सिमिलरली मार्च. येस, बट इन केस ऑफ पॅरलल पिरियड, इफ आय कॅन जस्ट कुठे गेला फॉर्म्युला, सेल्स बाय पॅरलल पिरियड, इथे जरी मी इयर केलंय, तर मला इथे डिरेक्टली व्हॉट एव्हर इज द समेशन ते मला इथे दिसतंय. ऍज इन समेशन म्हणजे जर तुम्ही इथे टोटल सेल्सला ऍड करणार फ्रॉम, लेट से वी हॅव सिलेक्टेड -1 ना इथे सेल्स बाय पॅरलल पिरियड. ओके, इथे बघा आपण -1 सिलेक्ट केलाय, म्हणून एक वर्ष पाठीमागे जाणार तो. इट विल गिव्ह मी प्रिव्हियस इयर, राईट. सो व्हॉट दिस इज गिव्हिंग मी, इट इज गिव्हिंग मी ऑफ प्रिव्हियस इयर, बट हे जानेवारी टू डिसेंबर हे सगळ्याची जेव्हा तुम्ही समेशन करेल, म्हणजे तुम्ही ऍडिशन कराल, तेव्हा तुम्हाला ही व्हॅल्यू देते फॉर एव्हरीथिंग. समजलं पॅरलल पिरियड काय देते? सिद्धार्थ, राईट, सिद्धांत. येस सर. म्हणजे सर ते समिशन देते पूर्ण इयरचं. हा, पूर्ण इयरचं समेशन देते. बघा ना, सिमिलरली हे जे 9.32 आहे ना, हे इथून का चालू होत आहे, कारण दिस इज गिव्हिंग मी -1 थिंग. हे बघा इथे काय देतं, सेल्स प्रिव्हियस इयर 4,32,000 आहे. हे बघा प्रिव्हियस इयर 4,32,000 जे 2021चं आहे ते देत आहे, राईट. हे तर समजलंय ना डेट ऍड फंक्शन, इथे नाही ना इश्यू काय? नाही समजलं. हा, ओके. आता एक आहे अगेन, इट इज नॉट एक्सपेक्टेड की तुम्हाला डॅक्स हा लक्षात असायला पाहिजे, पण फक्त कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. ठीक आहे, कारण याचा डॅक्स नाही विचारत, थोडासा म्हणजे आहे लाईक you'll have to learn this thing. ठीक आहे, बघा डॅक्स लर्न करण्यापेक्षा कॉन्सेप्ट समजा. ठीक आहे, जे डेट टाइम ते जे आहेत ना ते विचारतात, म्हणजे मला तरी नाही विचारलं अजून सेम पिरियड लास्ट इयर वगैरे, पण जर तुमचं नशीब खूपच खराब असेल तर विचारू शकतात.
पण अगेन यू कॅन से ना, तिकडे तुम्ही उगाच फेकू नका, तिकडे सांगू शकता की इवन इफ आय डोंट नो द डॅक्स आय नो इट्स वर्किंग, की त्याचं लॉजिक काय. म्हणजे असं डायरेक्टली असं नका म्हणू सर माहितीच नाही, किंवा ऍटलीस्ट लॉजिक माहित पाहिजे असं. सेम पिरियड लास्ट इयर. ओके, सेम पिरियड लास्ट इयर म्हणजे इट इज सिमिलर टू दॅट, म्हणजे जानेवारी यामध्ये काय व्हॅल्यू होती आणि त्याच्या लास्ट पिरियड मध्ये म्हणजे सेम पिरियड ऑफ दॅट जानेवारी काय व्हॅल्यू होती. ठीक आहे, हे डॅक्सच्या नेम वरून समजतंय काय म्हणताय. ठीक आहे, याच्यामध्ये अगेन इथे पहिला फर्स्ट डेट देतो आपण, नंतर इथे आपण देतो सेम पिरियड लास्ट इयर. जेव्हा आपण डेट ऍड फंक्शन करत होतो त्याच्यामध्ये आपण काय देत होतो, पहिलं डेट्स द्यायचो नंतर पिरियड द्यायचो, इथे फक्त डेट द्यायची. ओके, right, similarly control A, control C, and new measure. ओके, इथे फ्रॉम आता 2 देणार मी, राईट, देणार लास्ट डेट. राईट, आता मी सिमिलरली जसं सेल्सचं पॅरलल पिरियडचं बनवलं होतं, कुठे गेलं सेल्स, सेल्स बाय पॅरलल पिरियड, तसं मी सेल्स बाय हे काय होतं सेम पिरियड लास्ट इयर, राईट, याचा एक मेजर बनवतो. आणि आपण आज ते आईस्क्रीम डेटा सेटचं पण बघूया. ठीक आहे, मी डेटा अंडरस्टँडिंग करून देतो. बंद आहे ना खिडकी. ओके, म्हणणार कॅल्क्युलेट आणि एक्सप्रेशन मध्ये मी देणार टोटल सेल्स. ओके, नेक्स्ट फिल्टर लावणार मी याच्यामध्ये सेम पिरियड लास्ट इयर आणि याच्यामध्ये डेट. राईट, क्लोज, एंटर. आता बघा, मी फोकस मोड घेतो. डिफरन्स बघा. ठीक आहे, कोण कशामध्ये बघायचं आहे, हे आपण टोटल सेल्स प्रिव्हियस इयर डेट ऍड फंक्शन करून केलंय. दिस इज पॅरलल पिरियड आणि सेम पिरियड लास्ट इयर. ओके, तर सेम पिरियड लास्ट इयर बघा, टोटल सेल्स मध्ये इथे पण -1 आहे, म्हणजे लास्ट इयरचाच पिरियड दाखवते. तिकडे तुम्हाला -1 -2 एंटर नाही करावं लागत. ठीक आहे, सो दिस इज गिव्हिंग मी सेम ऍज दॅट ऑफ लेट्स से डेट ऍडचं फंक्शन, जे आपण -1 क्रिएट केलं. ठीक आहे, तर अजून एक टाईप आहे ज्याच्यामध्ये आपण पाठीमागच्या वर्षाचं दाखवू शकतो, पण दिस इज जस्ट सेम पिरियड लास्ट इयर. ठीक आहे, पॅरलल पिरियड समजलंय सगळ्यांना. म्हणजे यू हॅव 2 ऑप्शन्स. जसं आपलं अजून एक फंक्शन होतं ज्याच्यामध्ये आपण 2 टाइप्स होते करायचे, एक कॅल्क्युलेट होता आणि कोणतं होतं ते फंक्शन, वायटीडी आणि हे होतं ना, वायटीडी नॉर्मल, टोटल वायटीडी आणि डेट्स वायटीडीचं होतं. राईट, सिमिलर आपण दोन टाइप्सने आपण हे व्हॅल्यू काढू शकतो. इधर यू कॅन डू विथ टोटल सेल्स प्रिव्हियस इयर, ज्याच्यामध्ये तुम्हाला -1 -2 करावं लागतील,
पण दॅट इज स्टॅटिक. तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्ही सेम पिरियड लास्ट इयर पण यूज करू शकता. ओके, इथे काय हे एंटर करायची गरज. नाऊ इथे सेल्स बाय पॅरल पिरियड समजले, राईट? इथपर्यंत क्लिअर? कोणाला काय डाऊट? डिफरन्स समजा फक्त काय. अगेन तुम्हाला डिफरन्स विचारू शकतात. सिंटॅक्स आय डोंट थिंक सो डॅक्स विचारले. ठीक आहे, हे क्लिअर सगळ्यांना? येस, तो हे एक राहिलं होतं. हा, आता आपण एडिट इंटरॅक्शन मध्ये जाणार. एडिट इंटरॅक्शन म्हणजे आपण स्लायसरचं केलं होतं, आपण कंट्रोल करतोय, राईट? की कोणतं स्लायसर कोणत्या पेजवर ठेवायचंय, प्लस इफ यू वॉन्ट टू शो इट इन ऑन सम अदर पेज ऑर नॉट. सिंक्रोनायझेशन करायचं एक, आणि विजिबिलिटी, हे दोन ऑप्शन्स आपण पाहिले. सिमिलरली लेट से मी इथे इयरचा स्लायसर सिलेक्ट केला, ठीक आहे, आणि इथे आहे फॉर्मॅट मध्ये तुम्ही गेले तर इथं यू हॅव एडिट इंटरॅक्शन. एडिट इंटरॅक्शन म्हणजे काय? लेट से फॉर नाउ जर मी इथे इफ आय सिलेक्ट एनी व्हॅल्यू, लेट से 2020, तुमचे सगळे विज्युअल्स रिफ्लेक्ट होत आहेत, चेंजेस आर बीन रिफ्लेक्टेड, राईट? बट लेट से इफ देर इज अ कंडिशन, तुमची काही कंडिशन असेल, मे बी तुमची काही यूज केस असेल की समजा मला टोटल प्रॉफिट चेंज होताना दाखवायचंच नाहीये, राईट? और फॉर दॅट मॅटर एनी विज्युअल तुम्ही दाखवू शकता. तर सिम्पल काय करायचं, तो स्लायसर सिलेक्ट करायचा, इथे फॉर्मॅट मध्ये जाणार आपण, अँड देर इज अन ऑप्शन कॉल्ड एडिट इंटरॅक्शन. ओके, आय क्लिक ओव्हर हिअर. इथे बघा दोन, प्रत्येक विज्युअलवर दोन काहीतरी ऑप्शन्स हे झालेत, फिल्टर आणि नन. ओके, सिम्पल. आता समजा मला लेट से हे बघा, लेट से मी टोटल प्रॉफिट बघतो, नंतर आपण एक विज्युअल घेऊया. ओके, टोटल प्रॉफिटला मी इथे नन सिलेक्ट केलं, राईट? आणि आता जर मी इथून 2020 गेलं, सगळे चेंज, एक मिनिट, एडिट इंटरॅक्शन, फिल्टर 2020. ओके, सिलेक्ट केलं, मी नन म्हटलो, एडिट इंटरॅक्शन अनटिक केलं, ओके. ओके, सो बेसिकली आपण कार्डवर नाही करू शकत. लेट से मी काय केलं बघा, इथे ना एडिट इंटरॅक्शन म्हटलो, इथे दोन ऑप्शन, फिल्टरचं आणि ननचं. तर मी इथे नन आधी बघा असं होतं, राईट? आय जस्ट सिलेक्ट नन. ठीक आहे, म्हणजे ह्या व्हिज्युअलला रिफ्लेक्ट व्हायला नाही पाहिजे चेंजेस. ओके, आणि आता मी इथे सिलेक्ट करतोय लेट से 2021. तर इथे तुमचं जे पण आहे, इथे तुम्हाला चेंजेस विजिबल नाही आहेत. ओके, हे जे टाईल्स आहेत ते चेंज होत आहेत, पण हा जो व्हिज्युअल आहे पर्टिक्युलरली तो चेंज नाही होत. म्हणजे तुम्ही काय करू शकता, जे पण तुम्हाला लेटसे कोणतं व्हिज्युअल असेल, इफ यू डोंट वॉन्ट टू चेंज फॉर व्हॉट एव्हर रिझन, जर तुमचं यूज केस असेल तर तुम्ही हे करू शकता. अगेन बॅक जर तुम्हाला करायचं असेल, परत एडिट इंटरॅक्शन मध्ये जाऊन इथे शेजारी फिल्टर, फिल्टरवर क्लिक केलं तर रिफ्लेक्ट होईल. 2021 केलं, चेंजेस रिफ्लेक्ट होत आहे. ठीक आहे, ओके. हा छोटासा एक पॉईंट होता एडिट फिल्टरचा. आणि अजून एक मेन गोष्ट आहे की युजली आपण काय करू की एक आपण बटन क्रिएट करणार आहोत, आणि तुम्ही पण करत जावा क्लिअर ऑल स्लायसर्स, याच्यासाठी की स्लायसर्स राहतात, फिल्टर कधी कधी राहतात, तर तुम्हाला व्हॅल्यू सेम भेटत नाही. ओके, ठीक आहे. हे दोन पॉईंट होते, एकच पॉईंट
पॅरलल पिरियड, ठीक आहे. हा, अजून एक पॉइंट हा राहिलाय की लेट से आता मी इथे आपण मॅप विज्युअल बघितलं, राईट? आपण मॅप विज्युअल इकडे इथे ठेवूयात. मॅप, ओके. आता मी काय करतोय, इथे एक मॅप आहे, ऑप्शन मॅप आहे, ठीक आहे. आय सिलेक्ट दिस मॅप विज्युअल. आपण पाहिला नव्हता, राईट? बिफोर मॅप विज्युअल बघा, कुठे गेला टेरिटरी, टेबल व्ह्यू मध्ये जातो मी, ओके. आणि मी सिलेक्ट करतो टेरिटरी लुकअपचा टेबल. याच्यामध्ये आपले कंट्री, रिजन वाईज, ठीक आहे. याच्यामध्ये जेव्हा पण तुम्ही मॅप यूज कराल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, लेट से कंट्रीवर जर मी सिलेक्ट केलं तर ह्याचा डेटा कॅटेगरी अनकॅटेगराइज्ड आहे. तुम्हाला याला लोकेशनची कॅटेगरी द्यावी लागते. ऍज इन समजा आता हे कंट्री आहे ना, काउंटी नाही बरं का, इथे कंट्री आहे. तर तुम्ही कंट्री म्हटलं तर बघा, हे जो इथे जो आहे ना कंट्री, इथे तुम्हाला एक सिम्बल दिसेल, ठीक आहे. सिम्बल दिसला. सिमिलरली मी कॉन्टिनेंटला पण हे करतो. हे याच्यासाठी की त्याचा जो डेटा टाईप आहे तो तिकडे करायला पाहिजे, ओके. जसं आपण टेक्स्ट असेल वगैरे, पण दिस इज लोकेशन वाईज, राईट? म्हणून इथे आपण त्याचा जो डेटा टाईप आहे, डेटा कॅटेगरी, तो चेंज करतो, ओके. रिजनचं नॉट रिक्वायर्ड, रिजनचं काय नाही. पण जर तुमच्याकडे समजा इथे बघा ऑप्शन्स कोणकोणते, देर आर नंबर ऑफ ऑप्शन्स. सिटीज असतील, लेट्स से मे बी पुणे, मुंबई वगैरे असा डेटा असेल तर तुम्ही तिकडे सिटीचं सिलेक्ट करणार, राईट? हे याच्यासाठी की जेव्हा तुम्ही मॅप विज्युअल इम्पोर्ट करताय त्याच्यासाठी त्याचे डेटा टाईप शुड बी सिमिलर टू दॅट लोकेशन थिंग, ओके. मग तुमच्याकडे मे बी अजून कॉम्प्लेक्स असेल, ज्याच्यामध्ये लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड हे डिग्री वाईज दाखवत असेल तर त्याला पण तुम्हाला असं त्याचा डेटा टाईप चेंज करू शकतो, ओके. ठीक आहे, दिस इज द पॉइंट. आणि आपण डिरेक्टली इम्पोर्ट करूयात, लेट्स से कंट्री वाईज. मी इथे कंट्री ठेवतो लोकेशन मध्ये अँड मी म्हणतो टोटल ऑर्डर्स किती झाले ते टाका. बघा मॅप आलाय, ओके. टोटल ऑर्डर इथे कशामध्ये जाणार, बबल साईज मध्ये, ठीक आहे. मी बबल साईज मध्ये गेलो, इथे बघा मी जर होवर अराउंड केलं, लेट्स से नॉर्थ अमेरिका, ओके. आपण टोटल ऑर्डर क्वांटिटी नको घेऊ, आपण टोटल सेल्स घेऊ, कारण आपण एक टूल टेप क्रिएट केलंय. टूल टेप अजून गेलंच नाही त्याच्यात. टोटल सेल्सची व्हॅल्यू किती आहे, ठीक आहे. मी आता इथे केलं तर एवढी व्हॅल्यू आहे, राईट? सिमिलरली मी टोटल सेल्स परत इथेच क्रिएट करतो, याच्यासाठी की मला पर्सेंटेज वाईज पण दाखवायचे, कारण नंबर वाईज मे बी खूप जास्त नंबर दिसत असेल तर मी इथे बबल साईज मध्ये टोटल सेल्स करतो. अरे, किंवा यालाच डिरेक्टली शो व्हॅल्यू एज पर्सेंटेज म्हणतो. लेट से मी आता होवर केलं तर 31% आपले जे पण सेल्स आहेत ते युनायटेड स्टेट्स मधून होत आहेत. सिमिलरली काय कॅनडा मधून एवढे सेल्स, ठीक आहे. तर दिस इज मॅप विज्युअल, ओके. इथपर्यंत क्लिअर. सिमिलरली जर तुम्हाला अजून एक इथे बघा फील्ड मॅप म्हणून आहे, जर मी याच्यावर क्लिक केलं तर काय दिसतंय, म्हणजे तो तुमचा जो एरिया आहे त्याला हायलाइट करतोय आणि त्याच्या अकॉर्डिंग दाखवतोय. या केसमध्ये तुम्हाला बबल्स नाही दिसत आहे, ओके. तर तुम्ही हे पण युज करू शकता, पण आपण लेट्स से प्रिव्हियसच ठेवू. प्रिव्हियस थोडं बेटर दाखवतंय बबल्स, एका लेट्स से एका व्ह्यू मध्ये सगळं तुम्हाला दिसतंय, ओके. सो दिस इज मॅप विज्युअल्स, ठीक आहे. तर आपण विज्युअल्स ऑलमोस्ट जे पण कॉन्सेप्ट आहेत ते पाहिलेत. आता आपण काय करणार आहोत, आपण याला ब्युटिफिकेशन म्हणजे सिम्पल जे काय असते ते मी दाखवतो काय काय ऑप्शन. लेट्स से आता टोटल सेल्स, ठीक आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर? ऑनलाईन स्टुडंट्स क्लिअर? ओके, ठीक आहे. नाव हा तुमच्यावर आहे पार्ट, ठीक आहे. कोणता कलर मारायचा आहे, स्पेसिफिकली लाईट कलर ठेवा, जास्त भडक नका ठेवू, ठीक आहे. पण काय काय ऑप्शन्स आहेत ते आपण बघून घेऊ, कसं आपण एडिट करू शकतो. तर मी म्हटलो टोटल सेल्स, राईट?
दिस इज एव्हरीथिंग. तुम्हाला फील्ड एंटर करताय, तुम्ही फिल्टर्स वगैरे टाकताय, हे इकडे असतं. इथे फॉर्मॅट युअर व्हिज्युअल मध्ये, राईट. इथे सगळ्यात आधी कॉल आउट व्हॅल्यू. कॉल आउट व्हॅल्यू म्हणजे काय? ही जी व्हॅल्यू तुम्हाला दिसते इन बोल्ड, दॅट इज नोन एज कॉल आउट व्हॅल्यू. ओके. इथे तुम्ही त्याचा फॉन्ट जो पण चेंज करायचा तो करू शकता. ठीक आहे. त्याला नंबर ऑफ फॉन्ट्स आपण सेमच ठेवू. तुम्हाला करायचं असेल लेट से तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि ट्राय करा. ठीक आहे. समजा मी इथे एरियल ब्लॅक केलं तर दुसरा काहीतरी फॉन्ट. ओके. आपला कोणता होता? हा. सो आपण हेच ठेवूयात कारण थोडंसं बेटर वाटतंय, राईट. इथून फॉन्ट साईज तुम्ही चेंज करू शकता, राईट. मग तुम्ही बोल्ड ठेवू शकता, तुम्ही इटॅलिक करू शकता, अंडरलाईन करू शकता, अकॉर्डिंग टू युअर्स. ओके. तर बेसिकली आपण व्हिज्युअलायझेशनचं सगळं पाहिलंय. हे जे पण फॉर्मॅटिंगचे गोष्टी आहेत ते आपण बघूया. ओके. नेक्स्ट, इथे तुम्ही कलर चेंज करू शकता. मे बी ब्लू मध्ये पाहिजे किंवा अजून काय पाहिजे. दिस इज कॉल आउट व्हॅल्यू ओनली. म्हणजे ते व्हॅल्यू मध्ये तुम्ही फक्त चेंजेस करताय. ओके. ही ब्लॅकच ठेवतो. अगेन डिस्प्ले युनिट्स हे आपण पाहिलं होतं, मिलियन्स, थाउजंड्स, हे ते, राईट. सिमिलरली व्हॅल्यू डेसिमल प्लेसेस तुम्हाला किती पाहिजे, 2 पाहिजे, 3 पाहिजे. इफ यू डू नॉट वॉन्ट एनिथिंग ते पण तुम्ही करू शकता. कॅटेगरी लेबल, आता जर मी कॅटेगरी लेबल ऑन केलं तर हे येत होतं बाय डिफॉल्ट टोटल सेल्स. तर तुम्ही हे ऑन आणि ऑफ करू शकता. याचे पण यू हॅव नंबर ऑफ, तुम्ही त्याची फॉन्ट साईज, बोल्ड, इटॅलिक, कलर वगैरे तुम्ही चेंज करू शकता. ओके, राईट. सो दिस इज कॅटेगरी लेबल. नेक्स्ट, कॉल आउट व्हॅल्यू झालं. सिमिलरली कॅटेगरी लेबल झालं. आता इथे जनरल सेटिंग, इथे नंबर ऑफ तुम्ही गोष्टी करू शकता. याच्या या व्हिज्युअलची साईज वगैरे 136 आहे ना, लेट्स से मी इथे 200 केला तर तुम्ही साईज वगैरे पण चेंज करू शकता, राईट. तर हे पण फंक्शन आहे. हे तुम्ही चेक केलेत का सगळ्यांनी? नाही ना? एकदा बघून घेऊ आपण. दिस इज अगेन, दिस इज अप टू यू, तुम्हाला कसं करायचं. पण आपण हे पाहिलं नाही म्हणून मी हे एंड साठी ठेवलं होतं. मध्ये पण करू शकलो असतो पण मेन कॉन्सेप्ट होते म्हणून पहिले कॉन्सेप्ट घेतले. ठीक आहे. पोझिशन चेंज करू शकता, राईट. नंतर हे एवढं इम्पॉर्टंट नाहीये. इथे बघा तुम्ही टायटल देऊ शकता. टायटल तुम्हाला काय द्यायचं ते, हेडिंग कोणत्या टाईप मध्ये पाहिजे, नंबर ऑफ हेडिंग्स. ठीक आहे. नेक्स्ट, तुम्ही त्या हेडिंगची पण जे पण फॉन्ट आहे ते तुम्ही इन्क्रीज डिक्रीज करू शकता, राईट. इथे पण तुम्ही अगेन बोल्ड, इटॅलिक जे काय करायचंय, टेक्स्टचा कलर चेंज करायचा आहे तर मी इथे कोणता पण देऊ शकतो, लेट्स या कोणता. ठीक आहे. बट कीप युअर रिपोर्ट सिम्पल. सिम्पल म्हणजे एकदम पण सिम्पल नाही, थोडंसं काहीतरी एडिट करा. परत बॅकग्राऊंड कलर जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता. लेट्स से मी इथे ब्ल्यू केला. ओके, ऑफ दॅट. आणि तुम्ही अगेन लेफ्ट करायचंय, राईट करायचंय, सेंटर करायचंय, जे काय करायचं ते तुम्ही करू शकता. ओके. सो दॅट यू कॅन डू अकॉर्डिंग टू युअर कलर टेस्ट. ओके, मी इथे व्हाईटच ठेवतोय. नंतर तुम्हाला सब टायटल अजून काय द्यायचं. डिवायडर म्हणजे जो तुमचा हा टायटल आहे याचा आणि याचा, इथे तुम्हाला फक्त एक लाईन येईल. ओके, अशी लाईन. मग ते तुम्हाला थिक करायची आहे, थिन करायची आहे, जे काय करायचं ते करू शकता. लेटचे मी इथे सिलेक्ट केलं लाईन. ओके. लाईन कशी पाहिजे ते पण आहे, डॅश पाहिजे, डॉटेड पाहिजे. ठीक आहे. दिस इज डिवायडर. लाईनची लेंथ पण ऍज इन विड्थ पण तुम्ही इन्क्रीज करू शकता. थोडी थिक पाहिजे का नॉर्मल पाहिजे. ओके. दिस यू कॅन डू. डिवायडर ठेवू का नको? नको, राईट. डिवायडर हे बघा, याच्यामध्ये मला पण थोडं समजत नाही कलर्सचं, ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करा. ठीक आहे. म्हणजे तसं नाही म्हणत आहे, रिपोर्ट मेन थिंग आहे ना, हे कलर्स तुम्ही काही करू शकता. इफेक्ट्स मध्ये अगेन तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये काय कलर टाकायचे तो टाका. इथे ब्लू, पिंक, जे टाकायचे ते टाका. ठीक आहे. तुम्हाला जसं थोडंसं व्हिज्युअली अट्रॅक्टिव्ह बनवा, असं नाही एकदम सिम्पल ठेवा, ते तुम्ही करा. ठीक आहे. व्हिज्युअल बॉर्डर ठेवू शकता. म्हणजे नॉर्मली आता बघा इथे जर तुम्ही सिलेक्ट केलं तर प्लेन दिसतंय, राईट. तर मे बी जर मला एक बॉर्डर द्यायची असेल तर मी इथे जनरल मध्ये जाणार. इथून पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. सॉरी, नॉट इथून, इथे. इथे तुम्ही जरी बॉर्डर टाकलं तर इथे व्हिज्युअल बॉर्डर येत आहे. ठीक आहे. सो हे पण ऑप्शन आहे. प्लस तुम्हाला राऊंड करायचे कॉर्नर्स तर तुम्ही राऊंड करू शकता. विड्थ इन्क्रीज करायची तर विड्थ इन्क्रीज करू शकता. मी इथे समजा बाय क्लिक केलं तर बघा हे असं काहीतरी होतंय. नाव सिमिलरली लेट्स से सिलेक्टेड आहे आणि इथे आय गेस इफेक्ट्स पर्यंत आलोय, राईट. आपण
इफेक्ट्स मध्ये शॅडो वगैरे टाकायचं असेल शॅडो टाकू शकता. ठीक आहे, सिम्पल. जसं तुम्हाला हे करायचे शॅडोज मध्ये पण ऑप्शन्स आहेत, कोणते कलरची, आउटसाइड पाहिजे, इनसाइड पाहिजे, बॉटम राईट पाहिजे, वर पाहिजे, खाली पाहिजे, राईट सेंटर, जिथे पाहिजे असेल. ठीक आहे, मी म्हणजे याच्यासाठी टाइम नाही वेस्ट करत आहे. आय थिंक यू कॅन डू इट. थोडंसं ट्राय करा, एक्सप्लोर करा. ठीक आहे, हे ऑप्शन्स काय. ओके, हेडर आयकन्स मध्ये काय आहेत, तर हे थोडं बघून घेताल का तुम्ही? येस, आपण बघू काय काय. अगेन हेडरचे जे आहेत त्याचे चेंज करू शकता तुम्ही. टूल टिप्स हे दुसऱ्यासाठी आहे. ठीक आहे, हे याच्यासाठी नाही आहे, हे आपण ज्याच्यासाठी डिस्कस केलंय. ओके, तर हे फॉर्मॅटिंग तुम्ही करू शकता. नाव वन थिंग, जसं आपण अर्लियर पण वी हॅव डिस्कस्ड, लेट से माझा हा व्हिज्युअल आहे. आता मी परत टोटल प्रॉफिटला सिलेक्ट करणार का सगळं? नाही. तर जे पण तुम्ही एक व्हिज्युअलला लेट से यू हॅव डन फॉर्मॅटिंग, सिम्पल इकडे फॉर्मॅट पेंटरवर जाणार, इथे मी क्लिक करणार आणि कोणत्या व्हिज्युअलला पाहिजे तिकडे ड्रॅग करणार. तर जे पण गोष्टी आहेत ते इथे सेम तसं त्याचं लेट से फॉर्मॅट किंवा ते तसं दिसून जाईल. ठीक आहे, फॉर्मॅट पेंटर. सो दिस इज वन थिंग. ओके, हे क्लिअर सगळ्यांना? करताल ना हे? कारण दिस इज नॉट डिफिकल्ट थिंग. ठीक आहे, म्हणजे कारण माझा अजेंडा हा आहे की हे तर करणार आहे, एक कंडिशनल फॉर्मॅटिंगचं राहिलंय थोडं, ते पण सांगून देईल आणि नंतर जो आईस्क्रीम सेल्सचा डेटा आहे तो डेटा अंडरस्टँडिंग करून. ठीक आहे, ओके, इथपर्यंत झालं. नाउ लेट्स से मी हा टेबल घेतो प्रोडक्ट डिटेल्सचा. ओके, हा टेबल आहे राईट. आता कंडिशनल फॉर्मॅटिंग, एक्सेल मध्ये पण तुम्ही कंडिशनल फॉर्मॅटिंग यूज करता, म्हणजे इन्क्रीज डिक्रीज तुम्हाला काय शो करायचे ते दाखवू शकता. याच्यामध्ये पण ऑप्शन आहेत. ओके, आता याच्यामध्ये कसं टेबल मध्ये तुम्ही थोडं एक्सप्लोर करा पर्टिक्युलर कॉलम्सचं. लेट से आपण इथे गेलो समजा, इथे बघा बरेच आहेत, म्हणजे तुम्ही काय काय करू शकता. लेट से मे बी तुम्हाला हॉरिझॉन्टल ग्रिड लाईन्स टाकायचे तर ते करू शकता. ठीक आहे, कोणता कलर? लेट से मी ब्लॅक ठेवतो. ओके, तर हे असे लाईन्स पण तुम्ही हे करू शकता. म्हणजे तुम्ही प्रत्येक कॉलम आहे विथ दिस नेम, कॉलम नेम, व्हॅल्यूज नेम, हे तुम्ही एडिट करू शकता. राईट, जसं की समजा मी गेलो व्हॅल्यूज मध्ये, व्हॅल्यूजचे मे बी टेक्स्ट तुम्ही चेंज करू शकता, जो पण असेल. खराब दिसतंय पण करू शकता तुम्ही जे काय करायचं. ठीक आहे, बॅकग्राऊंड कलर. पण लेट टेबल बी सिम्पल. थोडेसे व्हॅल्यूज इन्क्रीज करू शकता, व्हॅल्यूजची साईज का? कारण तुम्ही डिटेल्स दाखवते तर तुम्हाला नुसतं असं रांगोळी सारखं नाही दाखवायचं. ठीक आहे, तर इथे ब्लू आहे, तिथे व्हाईट आहे, तिथे रेड आहे वगैरे, असं नका करू. सिम्पल ठेवा टेबल चार्टलिस्ट. ठीक आहे, सो दीज आर द ऑप्शन्स. हे तुम्ही चेक करताल का? येस, नाव हा, हे बघा आता लेट्स से टोटल ऑर्डर क्वांटिटीचा कॉलम आहे इथे. ठीक आहे, टोटल ऑर्डर क्वांटिटी. इथे जर तुम्ही ड्रॉप डाऊन दिला ना, ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा. इथे बघा कंडिशनल फॉर्मॅटिंगचा ऑप्शन. ठीक आहे, आता मी काय म्हणतोय, फॉर एक्झाम्पल लेट से मला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे. कसं द्यायचं ते बघू आपण. मी बॅकग्राऊंड कलरवर गेलो. ओके, नाव इथे काहीतरी येत आहे. आता टोटल ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय म्हणता इकडे, ज्याची टोटल ऑर्डर क्वांटिटी कमी असेल सो त्याचा बॅकग्राऊंड कलर लेट से फेंट असेल आणि त्याचा जो बार आहे तो कमी दिसेल. बघू आपण कसं वर्क होतं. राईट, तुम्ही इथे एंटर पण करू शकता तुम्हाला स्पेसिफिक जी व्हॅल्यू पाहिजे ते. राईट, कस्टम व्हॅल्यू पण तुम्ही टाकू शकता जी पण पाहिजे. लेट से 100 असेल तर एवढं दाखवा, 200 असेल तर थोडं जास्त दाखवा, तसं. ओके, आणि मी इथे लेट से ओके म्हणतो. बघा इथे काय आलंय, फोकस मोड मध्ये घेतो. इथे कसं आलंय बघा, ज्याची व्हॅल्यू कमी आहे त्याचा जो कलर आहे तो पण फेंट आहे, आणि ज्याची व्हॅल्यू जास्त आहे ऍज इन दिस वन त्याचं थोडं डार्क आलंय. तर तुम्ही बॅकग्राऊंड कलर विथ दॅट टेबलचं करू शकता. हे तुम्ही करू शकता. ठीक आहे, बाकी व्हॅल्यूजला कलर नका मारू, पण हे जर तुम्हाला असं काही शो करायचं असेल तर तुम्ही शो करू शकता. जस्ट फॉर रेफरन्स की फॉर्मॅटिंग मध्ये तुम्हाला फक्त एवढं समजतंय, ज्याची व्हॅल्यू जास्त त्याचा कलर डार्क, अशा टाईप मध्ये. ठीक आहे, आणि टोटल ऑर्डर क्वांटिटीचं झालं. सिमिलरली अजून समजा टोटल रिटर्न्स मध्ये पर्टिक्युलरली तुम्ही काही हे करू शकता. आता आपण फॉन्ट कलरचा, ठीक आहे, आपण बघू फॉन्ट कलर काय आहे. फॉन्ट कलरचं पण जर घेतलं मी, ठीक आहे, व्हॉट फील्ड शुड बी बेस्ड ऑन टोटल रिटर्न्स, कारण आपण तो सिलेक्ट केलाय. तुम्ही बाकी दुसरा अजून काय करू शकता. हाऊ शुड बी फॉर्मॅट. ठीक आहे, मे बी स्पेसिफिक कलर तुम्हाला जे काय द्यायचं. समजा मी इथे ओके केलं, फॉन्ट कलरचं बघू काय ते.
बघा आता फॉन्ट कलरचं काय आहे, यू कॅनॉट यूज इट, कारण हे 5 खूपच जास्त फेडेड आउट दिसतंय. मग ज्याची व्हॅल्यू कमी तो खूप जास्त फेडेड आउट दिसतोय, ज्याची व्हॅल्यू जास्त तो थोडा डार्क दिसतोय. हे यूज नका करू. पण फॉन्ट कलर काय हे पण तुम्ही ऑप्शन करू शकता, जर तुमचं यूज केस असेल तर. जर तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल ते, तर सिम्पली इथे टोटल रिटर्न्स मध्ये केलं होतं आपण, इथं रिमूव्ह कंडिशनल फॉर्मॅटिंग आणि इथे ऑल म्हणायचं. मग त्या जो पण आहे तो कॉलमचं परत बॅक टू नॉर्मल येतो. ओके, आता टोटल रिटर्न्सलाच आपण रेफरन्स बनवून अजून काय ऑप्शन्स आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये बघू. डेटा बार्स. नाव डेटा बार्सचं काय बघा, हे तुम्ही डायरेक्शन चेक करू शकता. पहिलं मी दाखवतो कसं होतं. आय विल सिलेक्ट ओके. म्हणजे काय म्हणतोय बघा, ज्याची कमी व्हॅल्यू तेवढा जो बार आहे तो छोटा दिसतो, जेवढी व्हॅल्यू मोठी तेवढी मोठी. हे तुम्ही युज करू शकता. ठीक आहे, दिस इज इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा दिस इज युजफुल फीचर. हे वाला हे थोडंफार आहे पण दिस इज युजफुल की हे तुम्ही दाखवू शकता. राईट, सो दिस इज कोणतं होतं हे, कोणतं होतं ऑप्शन आहे, डेटा बार्स. राईट, मी इथून रिमूव्ह पण करू शकतो, ते बॅक टू ओरिजिनल येत आहे. ओके, नाव अजून एक ऑप्शन, अजून काय आहे याच्यामध्ये, लेट्स से टोटल प्रॉफिट मध्ये गेलो आणि इथे मी म्हटलो आयकन्स. ओके, आता आयकन्स मध्ये मी काही टाकू शकतो. लेट्स से इथे तुम्ही नंबर पण टाकू शकता किंवा पर्सेंटेज व्हॅल्यू. तर लेट्स से पर्सेंटेज व्हॅल्यू आपण ठेवू. कोणतं पर्सेंटेज आहे, टोटल सेल्स पर्सेंटेज. राईट, याला आपण करू आयकन्स. म्हणजे एक तुम्ही व्हॅल्यू सेट करताय. लेट्स से तुम्ही असं म्हणू शकताय बघा, इकडे मल्टिपल ऑप्शन आहेत स्टाईल. हे जे आहेत ना, तुम्ही हे एरोज दाखवू शकता. लेट्स से इन्क्रीज होते 50%च्या अबव सेल असेल त्याचं, तर ते अपवर्ड एरो लेट्स से ग्रीन कलर मध्ये दाखवतोय. डिक्रीज असेल तर डाऊनवर्ड एरो, तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. इकडे नंबर ऑफ आयकॉन्स. ठीक आहे, अकॉर्डिंग टू युअर यूज केस तुम्ही करू शकता. लेट्स से ह्यांनी जे ठेवलंय 33%, 0 आणि 33%च्या मध्ये व्हॅल्यू असेल तर रेड दिसणार, 33 आणि 67च्या असेल तर हे दिसणार. आपण हे बघून ओके म्हणू बघा काय आहे. म्हणजे 33%च्या खाली जे पण आहेत ना पर्सेंटेज वाईज, दॅट इज नॉट कॉन्ट्रीब्युटिंग मी दॅट मच. जर मी इथे डिसेंडिंग मध्ये हे केलं तर बघा 30%च्या जे पण वर आहे तिकडे ग्रीन येत आहे, जी पण आपली कंडिशन आहे. ओके, हे समजलं आयकन्स तुम्ही कसं युज करू शकता. इथे तुम्ही लेट्स से अपवर्ड एरो, डाऊनवर्ड एरो, म्हणजे तुम्ही काय दाखवू शकता की लेट्स से 1.82 मे बी ते डिक्रीज झालंय किंवा कमी व्हॅल्यू आहे म्हणून आपण डाऊनवर्ड एरो दाखवतोय. राईट, समजतंय का नाही? म्हणजे दिस इज नॉर्मल थिंग. इथे फक्त तुम्हाला थोडस तुम्हाला लेट्स से काय म्हणतो आपण, तुमच्या अकॉर्डिंग क्रिएटिव्हिटी युज करून तुम्ही काय करू शकता. ठीक आहे, ओके. कंडिशनल फॉर्मॅटिंग समजलं, हे ट्राय करा तुम्ही. ठीक आहे, मी काय करेल आज आज किंवा मॅक्सिमम उद्या मी पाठवतो. 6:21 आहे ना, मला ऍक्च्युली थोडेफार व्हिज्युअल्स पण टाकायचे होते. उद्या करायचं का थोडे व्हिज्युअल्स, किंवा मी सिम्पल काय करतो की मी व्हिज्युअल्स जे पण आहेत ना ते सिलेक्ट करतो आणि रिपोर्ट सेंड करतो. तर तुम्हाला तर व्हिज्युअल्स कसे ऍड करायचे ते माहिती आहेत. राईट, सो बेसिकली ऑल यू हॅव टू डू इज दॅट, ते जे व्हिज्युअल्स आहेत तुम्ही दुसरे पण काय ऍड करू शकता आणि ते पण करू शकता. फक्त का ते उद्या बघायचं आपण, उद्या बघायचं का? ठीक आहे, थांबा ते बघू. पण सगळ्यात आधी काय करू माहितीये का, आईस्क्रीम सेल्सच्या डेटाचं डेटा अंडरस्टँडिंग करू 1. नंतर व्हिज्युअल्स आहेत माझ्याकडे रेफरन्सला, म्हणजे कोणते कुठे यूज करायचे ते आपण करून घेऊ, त्याचा काय इश्यू नाही. इन शॉर्ट मी काय करणार आहे माहितीये का, सिम्पल जे माझे रेफरन्स व्हिज्युअल्स आहेत ना, फक्त हे काय व्हिज्युअल्स आहेत ते तिकडे ड्रॅग करणार आहे. मला फक्त ते बघायचे कोणते व्हिज्युअल्स ऍड करायचे, दॅट्स इट. अगेन दिस इज नॉट की हेच करायचे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग वेगळे पण करू शकता. दिस इज जस्ट एक रेफरन्स साठी. हे मी तुम्हाला सेंड करणार आहे पॉवर बीआय रिपोर्ट. ठीक आहे, पण तुम्ही तुमची पण बनवा, फक्त याच्या डिपेंडेंट नका राहू. ओके, दिस इज जस्ट फॉर प्रॅक्टिस टाईप. ठीक आहे, ओके, हे समजलं? येस, ओके. इथपर्यंत काय डाऊट, काही व्हिज्युअलायझेशन मध्ये डाऊट आहे का? कॉन्सेप्ट मध्ये तुमचे कॉन्सेप्ट घेऊ आपण, पण नंतर घेऊ क्लास झाल्यावर. ठीक आहे, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. नाउ व्हॉट आय डू,
आईस्क्रीम डेटा सेट. तर आपण एक आईस्क्रीमचा डेटा सेट दिला होता, राईट? मला फाईल कुठे आहे? कोणाकडे फाईल आहे का आईस्क्रीम डेटा सेटची? जे मी एक्सेल फाईल नाही तर याच्यामध्ये असेल, सेंड केला होता. जस्ट अ मिनिट. हो, पण मी ते जी फाईल सेंड केली होती ना, ती माझ्या पर्सनल, तो जो डेटा होता ना, ते डेटा सेट एक्सेल फाईल्स, ती माझ्या पर्सनल लॅपटॉपवर होती. ती याच्यामध्ये नाहीये मोस्टली. हा, हे बघा, ही डाउनलोडेड. ओके, तुम्हाला काय समजलंय त्या डेटा सेट वरून ते कोणी सांगू शकता का? येस. का कोणी पाहिलंच नाही दिवाळीमध्ये? लॅपटॉपच ओपन नाही केला? नाही केला ना? व्हेरी गुड. हा, आणि एक अनाउन्समेंट हे द्यायची आहे की उद्या जी आपली टेस्ट होती ना ती आहे, पण त्याचा टाइम फक्त 3 to 4 आहे. याच्यासाठी की आजच मला कळालं एक गेस्ट लेक्चर आहे मे बी, तर त्याच्यासाठी ते 3 to 4 आहे. ठीक आहे, पण उद्या 5:30 ला लेक्चर होणार आहे आपलं. ठीक आहे, उद्या आपण पॉवर बीआय सर्व्हिस स्टार्ट करूया. सॅटर्डे संडे मध्ये मॅक्सिमम होऊन जाईल आपलं पॉवर बीआय सर्व्हिस. काही राहिलं पार्ट तर आपण मंडेला करू, पण उद्या लॅपटॉप घेऊन या बरं. याच्यासाठी लॅपटॉप याच्यासाठी लागेल की आपण जेव्हा टेम्पररी मेल क्रिएट करू तर डोमेन नेम जितक्या जणांचे सेम असेल ते जण एकामेकांना शेअर करू शकतात. लेट्स से तुमच्या दोघींचे सेम आहे तर तुम्ही दोघी फक्त तुमच्या दोघींना सेंड करू शकता. माझं वेगळं असेल तर तुम्ही मला नाही करू शकता, कारण आपण पॉवर बीआय प्रो मध्ये काय पाहिलंय, डोमेन नेम तुमचं सेम पाहिजे. ठीक आहे, आता हे फ्री व्हर्जन मध्ये आपण करतोय, असं तर तुम्ही करत नाही लेट्स से कंपनीमध्ये, पण त्याच्यासाठी सिस्टम राहू दे सगळ्यांकडे, म्हणजे ते होऊन जाईल. ठीक आहे, साइड बाय साइड मी पण जसं करतो तसं तुम्ही पण करा. ओके, सो 2 एक्सेल फाईल होते आपले, राईट? हा, तर तुम्हाला काय समजलंय हा जो आईस्क्रीमचा डेटा सेट मी पाठवला होता? टेबल जास्त नाहीयेत, पण कोणाला काय इश्यू आला ते एकदा सांगू शकता का? म्हणजे थोडंसं समजून जाईल मला. येस. येस. नल व्हॅल्यूज ठीक आहे, नॉट अन इश्यू. नलचा काय इश्यू नाहीये. तुम्ही नंतर जर उगाच डेटा रिमूव्ह नका करू नल व्हॅल्यूजचा. आपण तिकडे का केला होता, कारण तो आपण चेक केला होता बघा, एक कोणता कस्टमर टेबल होता ज्याच्यामध्ये एरर्सच होते आणि तिकडे रिक्वायर्ड नव्हतं. जर तुम्ही इथे बघा, इथे आपण चेक करूया नल व्हॅल्यूज तर बघू, पण बिफोर दॅट येस, कोणाला काय समजलंय डेटा सेट मधून? थोडंफार डेटा अंडरस्टँड, कारण डेटा अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे, जोपर्यंत तुम्हाला डेटा समजत नाही तोपर्यंत तुमचं काय व्हॅल्यूज राईट आहेत काय रॉंग आहेत ते समजत. जसे की लेट्स से आता तुम्ही जो पाहिला, तुम्ही मल्टिपल गोष्टी इम्पोर्ट केल्या, तर ते पण तुम्हाला समजायला पाहिजे. कारण जर लेट्स से फॉर एक्झाम्पल तुम्ही डेटा अनालिस्ट म्हणून काम करताय आणि तुम्ही मला हे व्हॅल्यूज सांगितले, तर मी डेटा चेक करत नाहीये, पण मला माहित नाही ना राईट आहे का रॉंग आहे. तर कुठे जर मी म्हटलं हे व्हॅल्यूज एवढे जास्त नाही आला पाहिजे, तर तुम्हाला समजायला पाहिजे कुठे चेंज आपण केलेत किंवा कुठे चुकलंय. ठीक आहे, येस. तुमच्या साईडने पटकन सांगा, मी एक्सप्लेन तर करतोय पण. येस. एनीवन? कोणी पाहिलंच नाही का डेटा? पाहिलंय राईट? समजला नाही डेटा? नाही समजला? बघा, या डेटाचा एक चांगली गोष्ट ही आहे, टेबल्स कमी आहेत. ठीक आहे, एवढे मॉडेलिंगची गरज नाही, पण हे जे न्यूमेरिकल कॉलम्स आहेत ना हे भरपूर आहेत, तर हे अंडरस्टँडिंगला थोडा वेळ जातो, राईट? ओके, तर नाव दिस डेटा इज अबाउट कंट्री स्वीडन. ठीक आहे, एकच कंट्री आहे. जर मी फिल्टर इकडे चेक केला तर फक्त स्वीडन कंट्री, नंबर ऑफ कंट्रीज नाही, स्वीडन कंट्री. नाव मला अजून एक गोष्ट समजते कॅटेगरी कॉलम वरून, की स्वीडनमध्ये जे पण आईस्क्रीमचे प्रोडक्ट्स आहेत त्याचा डेटा आहे. ओके ओके, पहिले 2 कॉलम्स क्लिअर सगळ्यांना?
तिसरं काय आहे DSC आहे राईट. नाउ व्हॉट इज DESC आणि व्हॉट इज दिस, तुम्हाला काय समजलं याच्यामध्ये? येस, हे काय आहे? हे जे पण लेट्स से इथे 5 वेगवेगळे व्हॅल्यूज आहेत राईट. व्हॉट डज दिस सिग्निफाय? व्हॉट इज युअर अंडरस्टँडिंग? मी सांगणार आहे पण रिटेलर्स थोडस. येस, विकणारे म्हणजे दुकानदार. दुकानदार म्हणू शकतो, किंवा आपण जर मी म्हटलो की ते जे आईस्क्रीमचे प्रोडक्ट्स आहेत ते कुठे विकले गेलेत, ग्रोसरी शॉपवर, हायपर मार्केट म्हणजे त्यांच्याकडे काही कॅटेगरीज आहेत मार्केटचे. आपण कसं म्हणतो एक नॉर्मल स्टोअर आहे, त्याच्यानंतर डी मार्ट आहे, अजून दुसरं कोणतं मार्ट आहे, तसं टाईप हायपर मार्केट जिकडे 2500 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स असेल प्लस ऑफलाईन स्कॅन झालेत, ते मला सांगतंय. नेक्स्ट लार्ज सुपर मार्केट, स्मॉल सुपर मार्केट आणि सुपरेट्स. म्हणजे हे काय आहे, हे असे दुकान आहेत, इन सिम्पल वर्ड्स दुकानांची कॅटेगरी आहे जिथे ते आईस्क्रीमचे प्रोडक्ट सेल झाले. येस, समजलं? इथे काय डाऊट या कॉलम मध्ये कोणाला? नाही? नक्की? ओके, पुढे जाऊ. आणि DSC म्हणजे डिस्क्रिप्शन आहे, यू कॅन से. SDC म्हणजे शॉर्ट डिस्क्रिप्शन म्हणू शकतो आपण. अगेन नेमिंग इज नॉट दॅट इम्पॉर्टंट, पण त्याच्या आतलं कंटेंट काय ते. आता जर मी इथे गेलो, ठीक आहे, आता बघा इथे काय दिसतंय, लेट्स से काहीतरी आहे एम्परसेंट जेरीज कुकी डो 0.5L आणि काहीतरी. येस, हे कोणी डिकोड करून सांगू शकता का? हे कोणाला समजलंय? एनीवन? ओके, ते आईस्क्रीम कोणत्या प्रकारमध्ये? स्टिक आहे, कोण आहे? ओके, अजून? बिफोर दिस इथे ब्रँडवर जाऊ. नल व्हॅल्यूज आहेत, नल व्हॅल्यूजला आता आपण टॅकल नाही करत. एवढे ब्रँड्स आहेत, जसं आपल्याकडे अमूल आहे, अजून कोणते दुसरे ब्रँड्स आहेत, तसे ते ब्रँड्स आहेत. तो स्वीडनमध्ये आईस्क्रीमचे एवढे ब्रँड्स आहेत, ठीक आहे. ते ब्रँड्स आर बीन सोल्ड ऑन दीज मेनी नंबर ऑफ आउटलेट्स इन सम ग्रोसरी, इन हायपर मार्केट, सुपर मार्केट, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, सो दिस ब्रँड इज अंडरस्टूड. ओके, नाउ जर मी सेगमेंट मध्ये गेलो, सेगमेंट, व्हॉट डज सेगमेंट टेल्स मी? विच टाइप ऑफ सेगमेंट. जसं आपण कप मध्ये खातो, फॅमिली पॅक घेतो, ते काय ते चोकोबार घेतो, अजून वेगवेगळे आहेत, ठीक आहे, तुम्हाला माहिती असतील मे बी. ओके, इथे पण आहे बघा बार्स, अजून जो चोकोबार टाईप आहे ते कोन आईस्क्रीम्स आहेत आपल्याकडे असतो. सो कॅटेगरीज आहेत, ठीक आहे, त्या ब्रँडचे त्या कॅटेगरीज आहेत. ओके, कोन्स क्रीम मध्ये, कप बेस्ड, ठीक आहे, मिक्स्ड वेगळं काय असेल, स्टिक्स वगैरे म्हणजे ते काडीला लावून देतात तशा टाईप मध्ये, ठीक आहे. दीज आर नंबर ऑफ कॅटेगरीज, ठीक आहे. एवढं नाही माहिती पाहिजे की हे सॉर्बेट म्हणजे काय, मिक्स्ड म्हणजे काय, एवढं डिटेलिंग नाही माहिती पाहिजे, पण तो डेटा आपल्याला समजायला पाहिजे, ठीक आहे. सो सेगमेंट झाला. आता मी आयटम मध्ये जातो, इथे काहीतरी नंबर आहे. ओके, ठीक आहे, दीज आर आयटम नंबर्स. नाव आता आपण परत येऊ या कॉलम मध्ये. आता बघा, फर्स्ट मला व्हॅल्यू काय सांगतेय, जेरीज ब्रँडची आईस्क्रीम, ठीक आहे. दिस इज कुकी डो म्हणजे त्याचं काहीतरी नेम आहे. 0.5 लिटरचा डब्बा आहे किंवा व्हॉट एव्हर इट, ठीक आहे. आणि त्याचा जो आयटम नंबर आहे, म्हणजे प्रत्येक, लेट्स से तुम्ही फ्लिपकार्टवर पण कोणता गोष्ट मागवली तर प्रत्येक प्रोडक्टचा एक नंबर असतो, प्रोडक्ट नंबर किंवा आयटम नंबर, राईट. हे आहे म्हणजे हे जे SDSC आहे. व्हॉट डज दिस सिग्निफाय? दिस टेल्स मी फर्स्ट द ब्रँड नेम, नेक्स्ट व्हॉट टाइप ऑफ आईस्क्रीम इज इट. इथे डो आहे, इथे बेक्ड आहे बघा, इथे फिश फूड आहे. दिस इज नंबर ऑफ. दिस इज नॉट रिक्वायर्ड. आल्मंड रिमिक्स म्हणजे ते बदामचं काहीतरी आहे, एवढं डिटेल मध्ये नाही पाहिजे. तुम्हाला स्वीडनला जाऊन आईस्क्रीम थोडी खायची, पण व्हॉट डज दॅट लेट्स से व्हॉट डज दॅट कॉलम सिग्निफाईज ते इम्पॉर्टंट आहे, राईट. सो दिस सिग्निफाईज इनिशियल इज द ब्रँड नेम, नेक्स्ट व्हॉट टाइप ऑफ आईस्क्रीम इज इट, नेक्स्ट 0.5 म्हणजे ते किती लिटरचा तो डब्बा आहे, किती लिटर ऍज इन हे 0.56 म्हणजे 0.5 आहे, ऑलमोस्ट 0.5 लिटर म्हणजे छोटासा काहीतरी असेल, त्याचं वेट येते. ओके, आणि त्या प्रोडक्टचा प्रोडक्ट नंबर आहे, ठीक आहे. हा जो पण आहे SDSC, हा कॉलम समजला सगळ्यांना? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट?
ओके, तो एसडीएससी क्लिअर, ब्रँड क्लिअर, सेगमेंट क्लिअर आणि आयटम नंबर क्लिअर. ठीक आहे. आता हा कॉलम कोणाला समजला असेल तर सांग. दिस इज इंटरेस्टिंग. येस, what does this column mean? Anyone? थोडं हिंट, काही सांगा पण सांगा. ओके ओके, ठीक आहे. अजून याला ना अजून स्पेसिफिकली जर तुम्हाला बघायचं असेल तर इथे बघायचं. अजून दुसरा टेबल आहे याच्यामध्ये. येस, एनीवन? नाही, ट्राय कोणाला करायचंय, कारण हा मेन कॉलम आहे. मेन म्हणजे वन ऑफ द मेन. हे बघा, हे मला काय सांगताय, इथून चेक करा. ठीक आहे. रिप्रेझेंट्स टाइम पिरियड्स. येस, बट अगेन टाइम पिरियड रिप्रेझेंट करतं, दॅट इज व्हेरी जनरल थिंग. ओके, आपण बघा एक डॅक्स बघितलं होतं, स्टार्ट ऑफ वीक, एंड ऑफ वीक. येस, हे वीक एंडिंगचं जे आहे ना ते तो डॅक्स नाही येतो, पण वीक एंडिंग ते स्पेसिफाय करते. ओके, हे मंथ म्हणजे काय याला फक्त एक्स्ट्रॅक्ट केलंय. आय टेल यू व्हॉट इट इज. बघा, म्हणजे हे मला काय म्हणतोय, मार्च 2020 मध्ये ती आईस्क्रीम बनली आहे. राईट, आईस्क्रीम आहे एक प्रोडक्ट आहे, तर त्याची एक्सपायरी डेट असते. बरोबर, जसं आपण दुधाचा पॅकेट पण घेतो तर त्या पॅकेटवर लिहिलं असतं 3 दिवसात वापरा, एक्सपायर्ड होईल किंवा व्हॉट एव्हर. सिमिलरली आईस्क्रीमचं कसं असतं, मार्च 2020 मध्ये इट हॅज बीन मेड. नाव वीक्स एंडिंग म्हणजे 5 वीक्सची त्याची एक्सपायरी पिरियड आहे, जी एंड होतीये 5 ऑफ काय, हा 5 ऑफ एप्रिल 2020 मध्ये. समजलं. सिमिलरली सेकंड आपण घेऊ, एप्रिल 2020 मध्ये ही आईस्क्रीम बनली आहे. राईट, that will be expiring in 4 weeks. Ending date is this thing, 3rd of March. 3rd of May. 3-5. ओके, क्लिअर. हा कॉलम काय म्हणतोय, हाच कॉलम आहे इथे. इथे नाउ व्हॉट यू हॅव टू डू, मी तुम्हाला हिंट देतो पण हे तुम्हाला करायचं. सिम्पल, हे तुम्ही अनालिसिस कुठे करू शकता का पॉवर BI, या कॉलमचं. इथे नंबर पण आहे, टेक्स्ट पण आहे आणि यू हॅव सम डेट टाइम एज वेल. व्हॉट आय कॅन डू, ठीक आहे, मी तुम्हाला हिंट देतो. सिम्पल, वी लुकअप माहिती आहे सगळ्यांना, एक्सेल मध्ये वी लुकअप आपण युज करतो. सर्च करा वी लुकअप कसं आपण युज करतो. सिम्पल आहे, जास्त कॉम्प्लेक्स नाही वी लुकअप. हा रेफरन्स कॉलम ठेवून मला फक्त हा जो मंथ आहे तो इकडे एक्स्ट्रॅक्ट करायचा. मंथ एक्स्ट्रॅक्ट का करायचंय, कारण मंथ वाईज मी दाखवू शकतो कोणत्या मंथ मध्ये किती आहे. राईट, कारण इथे कुठेच जर तुम्ही चेक केला, इफ यू चेक इन दिस डेटा सेट, इथे कुठेच डेट टाइमचा कॉलम, तर इयर वाईज किती झालंय किंवा मंथ वाईज कोणत्या मंथ मध्ये जास्त आहे. अरे यार, सॉरी. ठीक आहे, विजिबल आहे ना डेटा सेट. तर तुम्हाला काय करायचं हे पण सांगतो. इथे सिम्पल या टेबल मधून मेकिंग रेफरन्स दिस कॉलम यू विल हॅव टू यूज वी लुकअप. ओके, आता ते मी करून नाही दाखवत का, कारण थोडं प्रॅक्टिस करा. बघा जमतंय का, एकदा युट्यूबवर व्हिडिओ चेक करा वी लुकअप कसं लावतो. सिम्पल आहे, जास्त काय कॉम्प्लेक्स प्रोसेस नाही. फक्त मी का हे म्हणतोय, कारण मला जो मंथचा कॉलम आहे तो इथे पाहिजे. राईट, आता इथे पण मंथ 2022 2023 आहे.
नाव याला तुम्ही पॉवर बीआय मध्ये युज करू शकता ना, मंथ वेगळं, इयर वेगळं, राईट, कारण दिस इज जस्ट 20. हे तुम्ही करू शकता, राईट. समजलं काय करायचं इथे? व्हीलुकअपचं का? व्हीलुकअप म्हणजे हे बघा, या टेबलमध्ये आपण एकच टेबल लोड करू. तुम्हाला 2 करायचे करू शकता, नॉट एन इश्यू. पण एक टेबल लोड केला की तुमचं तेवढं प्रोसेसिंग पण जास्त घेणार नाही पॉवर बीआय. म्हणून सिंपल या टेबलमध्ये, सॉरी, हा जो वर्कशीट आहे तुमची, याच्यामध्ये जी दुसरा एक्सेलची शीट आहे त्याच्यामधला मला फक्त हा टेबल पाहिजे, कारण मला मंथच पाहिजे ना इथे. तुम्ही इथून पण करू शकता इफ यू हॅव अदर ऑप्शन. लेट से हा कॉलम युज करून तुम्ही इकडून जर काय तुम्ही लेट से पॉवर बीआय क्वेरी एडिटर टाइप काय करून इथून जर मंथ एक्स्ट्रॅक्ट केलं, मंथ नेम आणि इयर नेम, दॅट इज फाईन. पण सिंपल तुम्ही व्हीलुकअप युज करायचं इथे. इथे हा रेफरन्स कॉलम ठेवून ह्याचे जे व्हॅल्यूज आहेत दॅट शुड बी, म्हणजे तो एक कॉलम इथे तुम्हाला ऍड करायचा. येस, हा, म्हणजे इथे एक कॉलम ऍड करायचा सिंपल, ज्याच्यामध्ये मंथ यायला पाहिजे. तो जो मंथचा आहे हे बघा, असा हा जो आहे तो तिकडे यायला पाहिजे ना. व्हीलुकअप आपण याच्यासाठीच यूज करतो, राईट. ट्राय करा. ओके, नाव आता आपण इकडे येऊ. इथपर्यंत क्लिअर हे कॉलम्स? ते एलडीएससी कॉलम क्लिअर आहे सगळ्यांना? समजलाय ना ते एक्सपायरी डेट काय आहे ते? येस. आता बघा, 3 पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये. 3 पॅरामीटर्स आहेत. वी हॅव सेल्स पॅरामीटर, त्याची व्हॅल्यू, व्हॉल्यूम आणि युनिट्स, हे 3 पॅरामीटर्स. पण त्याचे नंबर ऑफ सब पॅरामीटर्स आपण बोलू शकतो. नॉन प्रोमो म्हणजे हे जे व्हॅल्यूज आहेत दॅट इज जी आईस्क्रीम सेल झाली आहे विदाउट डिस्काउंट, त्याला नॉन प्रोमो म्हणतो. ओके, जिथे जिथे नॉन प्रोमो आहे, म्हणजे इथे काय म्हणताय, नॉन प्रोमो व्हॅल्यू. हा, अजून एक नॉन प्रोमो व्हॅल्यू YA म्हणजे इयर अगो. ओके, म्हणजे डिस्काउंटेड व्हॅल्यू, किती व्हॅल्यू सेल झाली आहे विदाउट गिव्हिंग एनी डिस्काउंट इन प्रिव्हियस इयर. ओके, नाउ व्हॅल्यू सेल्स LC, जसं आपण सेल्स आहे, आपण जो सेल्सचा कॉलम हे केला होता सेम आहे, फक्त LC म्हणजे लोकल करन्सी. लोकल करन्सी ऍज इन स्वीडनमध्ये लेट से युरो होत असेल किंवा अजून दुसरा कोणती करन्सी असेल, दॅट लोकल करन्सीची ही व्हॅल्यू आहे. म्हणजे रुपीज मध्ये नाहीये, सांगता नाही रुपीज मध्ये नाही सांगायची, कारण स्वीडन कंट्रीमध्ये रुपीज युज करतात का? नाही. ओके, नाव नॉन प्रोमो व्हॉल्यूम म्हणजे काय? हे टोटल व्हॅल्यूज तुम्हाला दिसतात. व्हॉल्यूम म्हणजे लेट से नाही बोला, नाही म्हणजे विदाउट डिस्काउंट जे पण तुमचे आईस्क्रीम सोल्ड झालेत त्याचं व्हॉल्यूम किती आहे, म्हणजे वजन किती आहे डेन्सिटी वाईज. ओके, दॅट इज नॉन प्रोमो व्हॉल्यूम. सिमिलरली दिस इज व्हॉल्यूम फॉर करंट इयर, YA म्हणजे व्हॉल्यूम फॉर प्रिव्हियस इयर. ठीक आहे, इयर. आता इथे आहे युनिट्स, म्हणजे किती युनिट्स, किती डब्बे सोल्ड झालेत. सिंपल वर्ड्स. अगेन विदाउट गिव्हिंग डिस्काउंट, नॉन प्रोमो, राईट. नॉन प्रोमो युनिट फॉर द करंट इयर अँड फॉर प्रिव्हियस इयर. ओके, आता इथे 0 काय आहे? कारण त्याच्या प्रिव्हियस इयरचा डेटा नाही आहे म्हणून हा 0 आहे. समजलं? बघा, नॉन प्रोमो युनिट इथे करंट इयरचा आहे, प्रिव्हियस इयर मध्ये बघा ते जे आपण इयर अगो म्हणतो ना तसं दाखवलंय बघा. इथलं व्हॅल्यू इथे आहे. सिमिलरली 57,1136 ही इकडे दिसतीये, राईट. समजतंय? येस, नो? म्हणजे हे कसं आहे, लेट से इकडे कन्सिडर करा, हे 2020 चा डेटा आहे. ओके, त्याची व्हॅल्यू आहे, पण इयर अगोची व्हॅल्यू नाही, 2019 चा डेटा नाही आपल्याला. तिकडे आपल्याला ब्लँक दिसत होता, तिकडे 0 दिसते. ओके, इथून इयर चेंज होत असेल, 2021 असेल, राईट. आता इथे 2000 प्रिव्हियस इयर अगोचा युनिट्सची व्हॅल्यू आहे बघा, म्हणून ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे. थोडं रिलेट करू शकता का? समजतंय का नाही? येस, तुम्हाला समजतंय तुम्हाला सार्थक? ओके, कुठे होता आपण? हा, नॉन प्रोमो युनिट क्लिअर, युनिट इयर अगो क्लिअर. ठीक आहे, नाउ प्रोमो व्हॅल्यू. प्रोमो म्हणजे डिस्काउंटेड. ठीक आहे,
हे पण सेल्सच आहे, पण डिस्काउंट देऊन जेव्हा नॉर्मली तुम्ही लेट्स से एक हा लॅपटॉप आहे, हा तुम्ही विकताय, ठीक आहे, याची काहीतरी व्हॅल्यू आहे, तर टोटल ऍग्रिगेटेड व्हॅल्यू मी कन्सिडर केली विदाउट डिस्काउंट, याला मी नॉन प्रोमो म्हणणार. लेट्स से सीझनचा सेल आला, 10% डिस्काउंट देऊन सेल किती होत आहे, मग मला भेटतीये ती सेल्स व्हॅल्यू विथ गिव्हन डिस्काउंट, त्याला आपण प्रोमो म्हणतो या केसमध्ये. ओके, हे समजलं. नाव हे जी प्रोमो व्हॅल्यू एलसी आहे लोकल करन्सी आणि नॉन प्रोमो व्हॅल्यू आहे, या दोन्हीचं जर तुम्ही ऍडिशन केलं तर तुम्हाला ही जी व्हॅल्यू सेल्स एलसी आहे ही टोटल व्हॅल्यूज भेटेल. म्हणजे डिस्काउंटेड प्लस विदाउट डिस्काउंट हे जे प्रोडक्ट्स आपण सेल केले त्याची टोटल सेल्सची व्हॅल्यू भेटते. हा पॉइंट क्लिअर? येस, नो? येस, नाही समजला? हा बघा, हा एचपीचा लॅपटॉप आहे, ठीक आहे, एक एचपीचा लॅपटॉप आहे. जर मला टोटल सेल्स माहिती करून घ्यायची असेल 2024ची, वर्षभराचं सेल्स आहे समजा या प्रोडक्टचं, तर मी नॉर्मली समजा विदाउट डिस्काउंट सेल केलेत, तर त्याची काहीतरी व्हॅल्यू असेल, लेट्स से 100 मिलियन. डिस्काउंट देऊन केले, डिस्काउंट पण काही पर्पज साठी देतात ना की लोक घेईल म्हणून, डिस्काउंट देऊन काय व्हॅल्यू आली, लेट्स से 150 मिलियन. आता ते 100 प्लस 150 ह्याचं जेव्हा मी टोटल सेल करणार ना, कारण डिस्काउंटेड वरून किती युनिट सेल झालेत किती व्हॅल्यूज भेटतीये, नॉन डिस्काउंट वरून किती युनिट सेल झालेत किती व्हॅल्यूज भेटतीये, आणि त्याचं टोटल सेल्स या एचपीचं हे करणार. का करतोय, मला डिस्काउंट देणं गरजेचं आहे का नाही ते मी डिसाईड करू शकतो. म्हणून सिमिलरली या केसमध्ये बघा, नॉन प्रोमो व्हॅल्यू दॅट इज नॉन डिस्काउंटेड व्हॅल्यू सेल्स प्लस इथे प्रोमो कुठे गेलं, हा प्रोमो व्हॅल्यू, या दोन्हीचं जर तुम्ही ऍडिशन केलं तर तुम्हाला ही व्हॅल्यू सेल्स आहेत ती भेटेल. कोणी करू शकता का? हे बघा, सिंपल ही व्हॅल्यू सिलेक्ट करा, काय ही, तुम्ही पण करू शकता तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल. सिंपल बघा, ही जी व्हॅल्यू आहे लेट्स से इट इज 30423520.34 प्लस ही व्हॅल्यू कुठे गेली, प्रोमो व्हॅल्यू एलसी, दिस इज 8531.48582. ओके, बघा ही व्हॅल्यू काय आली आहे, मी सिंपल ऍडिशन केलंय, दिस इज सिमिलर टू ही 30,432. समजलं? समजलं मी काय म्हणतोय? दिस इज फॉर व्हॅल्यू, सिमिलरली फॉर युनिट्स आणि सिमिलरली फॉर व्हॉल्यूम. म्हणजे नॉन प्रोमो, जसं की एक्झाम्पल अगेन मी देतो, नॉन प्रोमो व्हॉल्यूम प्लस इथे प्रोमो व्हॉल्यूम असेल, बघा प्रोमो व्हॉल्यूम, या दोन्हीला जर तुम्ही ऍड करणार तर जे व्हॉल्यूम सेल्स आहेत हे तुम्हाला व्हॅल्यू भेटेल. हे तुम्ही चेक करा, ठीक आहे? समजलं? याच्यामध्ये अजून काही डाऊट इथपर्यंत? हे युनिट सेल्स पर्यंत, युनिट सेल्सचं पण सेम आहे, लेट्स से प्रोमो युनिट सेल्स प्लस नॉन प्रोमो युनिट सेल्स, याला जेव्हा ऍड करणार तेव्हा तुम्हाला हे युनिट सेल्सचे व्हॅल्यू. येस, क्लिअर? इयर अगो वगैरे क्लिअर, ठीक आहे? टीडीपी म्हणजे काय, टोटल डिस्ट्रीब्युटेड पॉइंट्स, ऍज इन आपल्या केसमध्ये काय आहे की नंबर ऑफ स्टोर्स जिकडे ते व्हॅल्यूज, जिकडे ते आईस्क्रीम सोल्ड आहेत ते होते ना, ग्रोसरी सुपर मार्केट वगैरे, त्याची सगळी ऍडिशन पूर्ण स्वीडनमध्ये त्याची व्हॅल्यू 540. म्हणजे 540 स्टोअर्स मध्ये जी पण आईस्क्रीम असेल ती तिकडे स्टोअर झाली, ती तिकडे सेल झाली तेवढ्या वेळी. म्हणजे लेट्स से अमूलचा एक बार आहे, ओके, एक आईस्क्रीमचा बार आहे, तो 540 स्टोअर्स वर थ्रू आउट स्वीडन तो तिकडे सेल होतो. दॅट इज लेट्स से सिग्निफाइज दिस टोटल डिस्ट्रीब्युटेड पॉइंट्स. ओके, एक होमवर्क देतो, उद्या मला सांगा वेटेड डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय. ठीक आहे, सर्च करा ना तुम्ही, चॅट जीपीटी वर टाका वगैरे काय असतं. पण इथपर्यंत हे जे आपण लेट्स कॉलम्स हे केलेत, एक आयडिया आली का कॉलम्स काय आहेत याच्या डेटा सेट मध्ये? कोणाला काय डाऊट, डेटा अंडरस्टँड नाही? ओके, सो बेसिकली आपण काय करणार आहोत ऑनलाईन, तुम्हाला काय डाऊट, डेटा जे पण आपण कॉलम्स डिस्कस केलेत? येस, क्लिअर आहे का, समजतंय? येस, नो? हॅलो, झोपले का काय? नो डाउट सर. नो डाउट, राईट? ओके, ठीक आहे.
तो एकदा तुम्ही काय करा, सगळ्यात आधी पहिलं प्रेफरन्स ठेवा की आपण उद्यापासून सर्व्हिसेस स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. सो ट्राय टू मेक अ डॅशबोर्ड जे आपण क्लासमध्ये डिस्कस केलंय. याच्यामध्ये तुम्ही तुमचा डॅशबोर्ड बनवू शकता. व्हॉट एव्हर इट इज नॉट रॉंग, पण असं बनवा की तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचे. सो युल बी हॅव्हिंग टू लेट्स से प्रेझेंटेशन. वन जे आपण इथे डिस्कस केलंय, कशामध्ये क्लासमध्ये जो ऍडव्हेंचर वर्क्स आपण डिटेलिंग पाहिलंय ते आपण पाहिलंय, राईट. नेक्स्ट जो आईस्क्रीम सेल्स आहे तो नंतर करा, पण पहिला हे कम्प्लीट करा. ठीक आहे. आणि हे दोन व्हिज्युअल्स, हे जे दोन पण रिपोर्ट्स आहेत ते तुम्ही पॉवर बीआय मध्ये नंतर शेअर करू शकता एकामेकांना. ठीक आहे. ते कसं करायचं ते आपण उद्या बघूयात. ओके. हा, आता समजा हे टायटलचं राहिलंय ना, तर टायटलचं आपण डिस्कस नाही केलं. सिम्पल आहे. इन्सर्ट मध्ये इथे बघा मी शेप्स मध्ये गेलो. अगेन मी सांगितलं होतं तुम्ही इमेज वगैरे पण टाकू शकता. त्या आईस्क्रीम मध्ये तुम्हाला कोणतं छान आईस्क्रीमचं भेटलं इमेज तर टाकू शकता. तर जास्त बॅकग्राऊंड डार्क नका करू. ठीक आहे. थोडंसं व्यवस्थित दिसेल असेल. इमेज मध्ये तुम्ही काय करू शकता, लेट्स तुम्ही कोणत्या कंपनीचा आहे तर तुम्ही त्या कंपनीचा लोगो पण टाकू शकता ना, म्हणून हे इमेज ऑप्शन. ओके. हा, तर लेट्स टायटल कसं बनवायचं, मी इथे गेलो कोणताही लेट्स मी शेप सिलेक्ट करू शकतो. मी समजा म्हटलो रेक्टँगल. ओके. इथे मी इथे कलर मी चेंज करू शकतो. लेट्स मी इथे व्हाईट ठेवतोय. ओके. ट्रान्सपेरन्सी तुम्ही करू शकता इन्क्रीज डिक्रीज. ठीक आहे. आता मला टेक्स्ट काहीतरी टाकायचं. लेट्स समजा आईस्क्रीम सेल्स. ओके. आता हे का नाही येते तुम्हाला सांगतो, कारण फॉन्ट कलर मी व्हाईट मध्ये म्हणून इथे ब्लॅक मध्ये गेला ना. म्हणजे तुम्ही नॉर्मल टायटल टाकू शकता फक्त. बाकी तुम्हाला जे करायचंय एडिटिंग, शॅडो टाकायचंय, हे असं करायचंय ते काही तुम्ही करू शकता. सो दिस इज हाऊ यू कॅन ऍड टायटल. ओके. क्लिअर. एक छोटासा पॉइंट होता.